गेल्या 3-4 वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा होती, परंतु सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतल्या जाचक अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। सरकारने कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा या मागणीसाठी रोहित पवार विठुरायाच्या पंढरीत 12 जून पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। आंदोलनासाठी आठवड्याचा वेळ आहे, तोपर्यंत सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल ही अपेक्षा आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। लोकांसाठी एवढी भूमिका घेतल्या ह्याला हिंमत लागते, त्याचं मी कौतुकही करते। पण पहिल्या पॉलिसी काय आहे सगळं समजून घेऊया आणि मगच करू। आणि अर्थातच माझी विनंतीच राहील की कोणीही म्हणजे रोहितनी पण आणि कोणीच अन्नत्याग वगैरे करू नये। मोठी लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे। माझी रोहितला विनंती राहील की अन्नत्याग करू नको, पॉलिसी येऊ दे, वाटप होऊ दे। जर लोकांवर अन्याय झाला तर अन्नत्याग करण्यापेक्षा दुसरं काहीतरी मोठ्या पद्धतीने आपण सरकारला भाग पाडू हे करायला।